सांगली जिल्ह्यामध्ये 53 लाख क्विंटल साखर उत्पादन। सांगलीमध्ये ऊस गाळप जोमात असल्यामुळे साखर उत्पादनामध्ये वाढ। सांगली जिल्ह्याचा साखर उतारा 10.13% नोंदीवर। शासनाची रब्बी हंगाम ई पीक पाहणी सुद्धा सुरू। ई पीक पाहणीसाठी मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे नोंदणी करण्याचं आवाहन। 24 जानेवारी अंतिम तारीख असेल। मालेगावमध्ये कडाक्याच्या थंडीमुळे गहू आणि हरभरा जोमात। थंडीचा जोर वाढला आणि त्यामुळे रब्बी पिकांना अनुकूल वातावरण। मालेगावामध्ये पोषक हवामान आहे आणि त्यामुळे गहू आणि हरभरा या उत्पादनांमध्ये वाढ। कापसाचे भावही सुधारले। अकोटमध्ये कापसाला 8,000 रुपयांचा दर। आयात शुल्क लागू झाला आणि त्यामुळे कापूस दरामध्ये तेजी। कमी उत्पादनांमुळे कापूस भाव आता हमी भावाच्या टप्प्यावर। इराणमधील संघर्षामुळे बासमती तांदळाच्या दरामध्ये सुद्धा मोठी घसरण। निर्यात ठप्प झाली आणि त्यामुळे बासमती तांदूळ 5 ते 10 रुपयांनी स्वस्त। इराणमधील अस्थिरतेचा भारतीय बासमती तांदळाला निर्यातीला फटका। साताऱ्यामध्ये 9 केंद्रांवर होणार हमीभावाने सोयाबीनची खरेदी। सोयाबीन नोंदणीसाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ आणि मान्यता। साताऱ्यामध्ये नवीन सोयाबीन खरेदी केंद्र सुरू, याची संख्या 3 आहे।